तर आपण जेव्हा नेहमीच्या वातावरणातून बाजूला असतो, म्हणजे आपलं घरातलं जे परिचित वातावरण असतं, शांत वातावरण असतं, आपली बसायची खोली किंवा जागा ही वेगळी असते, स्वतंत्र असते. आणि मग आपण प्रॅक्टिसला बसतो. आणि जेव्हा आपल्याला अनुकूल जागा नसते, आपण घरातून बाहेर असतो आणि मनासारखं वातावरण नसतं आणि त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस जमत नाही. आणि मग आपण स्वतःपासून डिस्कनेक्ट होतो, बाजूला होतो. अशी अडचण आहे. तर याच्यावर आपण मागच्या वेळेला एक प्रश्न सुनील साळवेंच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण याच्यावर थोडीशी चर्चा केली होती की अनुकूल वातावरण असलं की प्रॅक्टिस होते आणि प्रतिकूल वातावरण असलं, मनासारखं वातावरण नसलं की मग प्रॅक्टिस होत नाही. आणि मग आपण स्वतःपासून अलिप्त होतो. म्हणजे हे जे आत बाहेर जे चालू आहे, ही आपली अडचण आहे प्रॅक्टिस मधली. असा एक प्रश्न आहे असं मी गृहीत धरतो आणि त्याच्यावर थोडस आपण बोलूया. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो सगळ्यांनाच. तुम्ही घरात असा नाही तर, आणि हा प्रश्न मी साळवेंना पण मागच्याला, हा मुद्दा साळवेंशी पण बोलताना बोललोय मी, परत तो रिपीट करतो. आपण घरात असू किंवा बाहेर असू, रस्त्यावर असू किंवा एखाद्या दुसऱ्या गावाला गेलेला असू, प्रवासात असो किंवा कुठे असो, आपली प्रॅक्टिस होत नाही म्हणजे काय? आपली प्रॅक्टिस म्हणजे काय, असा प्रश्न आहे. आपली प्रॅक्टिस म्हणजे काय? तर आपली प्रॅक्टिस ही स्वतःशी कनेक्ट होण्याची आहे. कुठे असो आपण, स्वतःशी कनेक्ट होण्याशी आहे आणि कनेक्टेड राहण्याशी आहे. परमनंट परमनंट कनेक्टेड राहण्याशी आपली प्रॅक्टिस संबंधित आहे. जेव्हा आपण प्रतिकूल वातावरणात जातो, म्हणजे मनासारख्या वातावरणात नसतो, इतर ठिकाणी जातो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपण स्वतःच्या संपर्कात राहू शकत नाही. अशा वेळेला म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि आपण स्वतःला पण तो प्रश्न विचारायचा आहे. जिथं आपण जातो तिथं आपला श्वास चालू असतो काय? चालू असतो. आपला श्वास कधीच बंद नसतो. त्यामुळं आपण स्वतःशी कनेक्ट होण्याला कधीच प्रतिकूल वातावरण नसतं. कुठे असा तुम्ही, कारण ज्याला ज्याच्या आधारे आपल्याला स्वतःशी कनेक्ट व्हायचंय, तो पहिला मुद्दा श्वासाचा आहे. म्हणजे किमान शिकण्यासाठी तरी सुरुवातीला. नंतर एकदा ती सवय लागली किंवा आपल्या प्रॅक्टिसची घडी एकदा बसली, प्रॅक्टिस स्थिर झाली, मग आपल्याला श्वासाची गरज पडत नाही. पण जर आपल्याला ही अडचण असेल, कनेक्ट होण्यामध्ये अडचण येत असेल, तर पटकन पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपला श्वास. आपण कशाही परिस्थितीत असो आणि कुठेही असो, आपला श्वास चालू आहे. आपली काया ही आन करते, अपान करते आणि सातत्याने चालू आहे. त्यामुळे मनासारखं वातावरण नव्हतं आणि म्हणून प्रॅक्टिस झाली नाही, तर असं आपण विचार करण्याऐवजी प्रॅक्टिस जिथे असो तिथं सुरू करण्यासाठी किंवा स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी, जिथे असो तिथं श्वासाशी कनेक्ट व्हायचे. श्वासाच्या आधारे स्वतःशी कनेक्ट व्हायचे. मग जेव्हा तिथं प्रतिकूल वातावरण असतं, आपल्या मनासारखं वातावरण नसतं, तिथं सुद्धा आपल्याला आपल्या मनाचं स्थैर्य, स्थिरता मेंटेन करता येते, ठेवता येते. ते शक्य आहे. आणि आपल्या प्रॅक्टिसचा हाच उद्देश आहे. आपला प्रॅक्टिसचा उद्देश काय? आपण 24 तास स्वतःशी कनेक्टेड पाहिजे. 24 तास.
24 तास म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षणी आपण स्वतःशी कनेक्टेड पाहिजे. मग आपण कुठेही असो. आणि आपल्या स्वतःशी कनेक्टेड आपण का पाहिजे, कायम सतीमध्ये भानावर का पाहिजे कायमच? कारण कोणताही क्षण येऊ शकतो की आपलं माइंड डिस्टर्ब होऊ शकतं. काही होऊ शकतं, कोणत्या वेळेला काही होऊ शकतं. जसं आता हे एक मुद्दा सांगितला धानके सरांनी की मी अमुक अमुक ठिकाणी बाहेर गेलो आणि मग ते मन स्थिर नाही राहिलं, प्रॅक्टिस जमली नाही आणि मनासारखं वातावरण नव्हतं. म्हणजे तिथलं मनासारखं वातावरण नव्हतं म्हणून मनात ती स्थिरता बिघडली किंवा शांतता बिघडली. आणि तिथंच खरी सतीची गरज असते. म्हणजे आपल्याकडं औषध आहे, आपली तब्येत बरी नाही आणि आपल्याकडे औषध आहे, आणि डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं असेल की समजा तुम्हाला काही त्रास व्हायला लागला तर तिथल्या तिथं ती गोळी घ्या. समजा काय बीपी अपडाऊन झाला किंवा आणखीन काय ताप आला किंवा काही झालं तर तिथल्या तिथे ही गोळी घ्या, असं डॉक्टरने आपल्याला सांगितलेलं असतं. आणि मग आपण नंतर काय म्हणतो, तिथं अमुक ठिकाणी मला त्रास झाला, परंतु ते तिथं इतकं मी अं, म्हणजे विचलित झालो, विस्कळीत झालो की मला गोळी घ्यायचंच लक्षात नाही आलं. आणि त्यामुळे तो त्रास चालू राहिला आणि वाढला. तर मुख्य गोष्ट म्हणजे गोळी घेण्याची आहे. इथं आपल्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे कनेक्ट होण्याची आहे, भानावर येण्याची आहे. जिथं त्रास होतो, ज्याचा त्रास होतो, तिथंच आपल्याला कार्य करण्याची गरज असते. आता आपण याला जागृतीची कार्यशाळा म्हणतो. तर ही आपली कार्यशाळा ही फक्त इथं ऑनलाईन चालू नाही किंवा आपला एखादा वर्ग असेल, शिबिर असेल तिथं चालू नाही. आपली कार्यशाळा ही 24 तास चालू असली पाहिजे. आणि आपलं शरीर, आपलं मन, आपलं जीवन ही आपल्यासाठी कार्यशाळा आहे. आपली कार्यशाळा बाहेर नाही, आपली कार्यशाळा इथंच आहे आणि इथंच कार्य करायचं असतंय. आणि विचलित होण्याचं, डिस्टर्ब होण्याचं कोणतंही कारण असो, किती किती वाईट परिस्थिती असो. परवा आम्ही चर्चा करत होतो मित्राशी की सगळ्यात वाईट परिस्थिती कोणती असू शकते बरं माणसाच्या समोर, सगळ्यात वाईट परिस्थिती काय उत्तर देता येईल? कोणी सांगेल का सगळ्यात वाईट परिस्थिती कोणती असू शकते? सांगा, उत्तर द्या. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कोणती कोणती परिस्थिती सगळ्यात वाईट असू शकते जिथं आपल्याला स्वतःला सांभाळणं कठीण जाऊ शकतं? ही वेळ आपल्यावर आली नाही पण येऊ शकते, अजून आली नाही पण येऊ शकते. अशी कोणती गोष्ट आहे तर जिथं आपण जास्त डिस्टर्ब होऊ शकतो? नाही माहिती? ती वेळ आपल्यावर अजून आली नाही पण येऊ शकते. मी बोलू सर. बोला ना, हा. बोला ना, बोलण्यासाठी थांबलो मी. होऊ शकतं कधी पॅरालिसिस होऊन आपण जागा पडून राहिलो. बर. अजून त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती? वाईट परिस्थिती मग मृत्यूचा सामना करणं हा एक राहील. अजून ती वेळ आपल्यावर आलेली नाही पण येऊ शकते असं जे मी म्हणतो, हम्म. तर आपण अजून मेलो नाही ना, हा. किंवा मरणाच्या जवळ पण नाही आपण, म्हणजे दिसत नाही आता असं. हम्म. पण जेव्हा सगळ्यात वाईट परिस्थिती जी असते ती माणसाला हे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी
काही अडचण आली, समजा प्रतिकूल इतकी परिस्थिती वाईट झाली, तर ह्याला याला सुरक्षित ठेवणंच कठीण आहे, म्हणजे मृत्यू जवळ आहे. हं. अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा आपण सगळ्यात जास्त डिस्टर्ब असू शकतो. हा. व्याधी मृत्यूच्या आणि हा, हा. बोला बोला हा. सर. बोला हा बोला. हा, म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ आहोत आणि याच्यात आपल्याला जाणीव होणं. हा. जेव्हा आपण मृत्यूच्या जवळ असतो तेव्हा जर आपण सतीमध्ये असू हं. तर आपल्याला, पण ती म्हणजे फक्त मृत्यू जवळ असल्यावर सतीमध्ये येणं अवघड आहे. ती प्रॅक्टिस आपली आधीच जर असेल, ते फाउंडेशन, ते जर ते आपण अनेक दिवस जर ती साधना करत असू, जागृतीची, भानावर राहण्याची, म्हणजे जीवन समजून घेण्याची, जीवनाचं जीवनाची लक्षणं समजून घेण्याची, म्हणजे दुःख समजून घेण्याची, दुःख आनंद सुख दुःख सगळंच, सुख दुःख यश अपयश निंदा स्तुती लाभ हानी, हे जे मनोधम्म म्हटलेलं आहेत, लोकधम्म म्हटलेलं आहे, लोकधम्म फुट्टस लोकधम्मे ही चित्तंग यस्सन कंपती, असौकं विरजन खेमंग एतंग मंगलम उत्तमंग. तर एक उत्तम मंगल म्हणजे कल्याणकारक मानसिकता कोणती असते? खरी खरी हितकारक मानसिकता कोणती असते? जेव्हा लाभ हानी यश अपयश निंदा स्तुती सुख दुःख याच्याशी जेव्हा आपला सामना होतो, तेव्हा जेव्हा आपलं चित्त मन शांत राहतं, ते आपल्यासाठी मंगलकारक आहे, कल्याणकारक आहे. एतंग मंगलम उत्तमं, हे उत्तम मंगल आहे असं म्हटलेलं आहे. तर ह्या ह्या हे 8 लोक स्वभाव म्हटलेला आहे. आणि परस्पर विरुद्ध आहे. लाभ हानी, लाभाच्या विरुद्ध हानी, यशाच्या विरुद्ध अपयश, निंदेच्या विरुद्ध स्तुती आणि सुखाच्या विरुद्ध दुःख. हे 8 म्हणजे 4 जोड्या आहेत ह्या. या 4 जोड्यांनी मुख्यतः माइंड डिस्टर्ब होत असतं. लाभ म्हणजे काहीतरी पाहिजे असतं, तर तिथं बरं वाटतं. हानी झाली की दुःख होतं. यश आपल्याला पाहिजे असतं, यश मिळालं की आनंद होतो, अपयश मिळालं की दुःख होतं. सुख मिळालं की आनंद होतो, बरं वाटतं. दुःख मिळालं की आपण विचलित होतो. कोणी आपली स्तुती केली तर आपल्याला चांगलं वाटतं, निंदा केली की आपण विचलित होतो. तर ह्या ह्या 8 गोष्टीमुळे विचलित होतात. म्हणजे सुख दुःख दोन्ही विचलित करणार आहे. कारण सुख जरी मिळालं माणसाला तरी ते आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे म्हणून ते विचलित होतं माइंड. आणि सुख नसलं तर मग होतच विचलित, काय प्रश्नच नाही. पण मृत्यू ही अशी गोष्ट आहे, जिथं सुख असो नाही तर दुःख असो, तिथं विचलन हे जर त्याची तयारी आधी नसेल केलेली तर मग प्रचंड दुःख देणारी गोष्ट असणार आहे. म्हणून माणूस तडफडतो, प्राणी तडफडतो. कारण जीवन पाहिजे, जीवन पाहिजे, मला जगायचे, जीवन मला पाहिजे. आणि वास्तव तर असं आहे की ते एखादी एक वेळ अशी येते की ते नसू शकतं. तर मग आता दुःखमुक्तीचा विषय जो आहे तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तो फार वाईट परिस्थिती आल्यावर मग आपण प्रॅक्टिसला सुरू करू, तर तसं नाही ते होत. म्हणजे आजार झाल्यावर आपण व्यायामाला सुरुवात करू असं म्हणण्यासारखं आहे ते. जेव्हा आपण आजारी पडू, अशक्तपणा येईल, आजारी पडू, म्हातारे होऊ, आणि मग आपल्याला व्यायामाची आठवण झाली, बघ स्वास्थ्य टिकवून ठेवायचं म्हणजे हेल्थ चांगली टिकवून ठेवायची, याची आठवण आपल्याला जर उशिरा झाली तर त्याचा काही उपयोग नसतो. आरोग्याची काळजी ही वेळीच घ्यावी लागते. जेव्हा आरोग्य बिघडतं म्हणजेच रोग होतो, आजार होतो, मग त्यावेळेला आपण आरोग्याचा विचार केला, व्यायामाचा विचार केला, पथ्याचा विचार केला, तर ती अयोग्य वेळ आहे. म्हणून भान, सती या गोष्टीचा अर्थ आपण लक्षात घेऊ. भानावर येण्याचा
अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख या सत्याचा कधीही सामना करावा लागू शकतो. कोणतीही अशी वेळ येऊ शकते का जिथं आपल्याला दुःखाचा अनुभव, कारण दुःख हे सत्य आहे, सुख सत्य नाही. कारण सुख आनंद कधी टिकून राहत नाही. त्यामुळे सुख आणि आनंदाला सत्य नाही म्हणता येत. कारण आनंद हा मिळाला तरी तो सापेक्ष असतो, म्हणजे कशावर तरी अवलंबून असतो, कोणावर तरी अवलंबून असतो, इतर व्यक्तीवर अवलंबून असतो, परिस्थितीवर अवलंबून असतो, पैशावर अवलंबून असतो, प्रतिष्ठेवर अवलंबून असतो, स्तुतीवर अवलंबून असतो, यशावर अवलंबून असतो, म्हणजे वस्तूंवर अवलंबून असतो, वातावरणावर, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, हवामानावर अवलंबून असतो. तर आपलं आनंद सुख हे नेहमी सापेक्ष आहे, कशावर तरी अवलंबून आहे, आणि त्या परिस्थितीची गॅरंटी नसते. आणि कधी कधी परिस्थिती चांगली असली तरी आपली मनस्थिती बिघडलेली असते की त्या चांगल्या परिस्थितीतही आपल्याला आनंद घेता येत नाही, कारण आपली मनस्थिती बिघडलेली असते. म्हणजे कसं आहे की ही गोष्ट अशी आहे की ती आपण केव्हाही आपली आपली चित्तावस्था मनोवस्था बिघडू शकते, हे लक्षात घेऊन ताबडतोब या क्षणात भानावर आलं पाहिजे, सतीमध्ये आलं पाहिजे. म्हणून आपण सती हे वर्तमानाचं काम आहे असं म्हणतो, हे नंतर करण्याचं काम नाही. मला बसायला जागा मिळालं मग मी सतीला सुरुवात करेल असा हा विषय नाही. तो ध्यानाचा, ते आपल्याला ते ध्यानवाल्यांनी तसं आपल्याला सांगितलेलं आहे की नाही नाही, अमुक ठिकाणी बसायचं आणि मग ते असंच बसायचं आणि मग ध्यान हे असं असं करायचं. सतीचा जागृतीचा विषय असा नाही. हीच गोष्ट बुद्धांना शेवटी लक्षात आलेली आहे की सती जागृती भान हे या क्षणात आहे, आत्ता. ए ही पस्तिको, इथंच या आणि पहा. म्हणजे इथं म्हणजे जीवनात, इथं जिवंत अवस्थेत आणि वर्तमानात. परंतु हे आपलं जीवन म्हणजे आपलं मन, आपलं चित्त, आपल्या जाणीवा, आपली काया, आपला व्यवहार, आपली इंद्रिय, ही सगळी गुंतागुंत आहे. आणि ह्या गुंतागुंतीतून आपल्याला वर्तमानात येणं अवघड अवघड होतं. आणि त्यासाठी आपल्याला सातत्याची प्रॅक्टिस, साधना म्हणजे सतत प्रॅक्टिस आहे, ही गरजेची असते. आणि ती प्रॅक्टिस कधी करायची? आत्ता. आत्ता म्हणजे कधी? आत्ता, या क्षणाला. या क्षणाला. आणि हा क्षण कधी असतो? आता. आत्ता म्हणजे कधी? गेला. आ, येतो जातो श्वास. आत्ता कधी जात नाही. आत्ता कधी जात, बरोबर. वर्तमान हा कधी संपत नाही. बरोबर. आपलं जिवंत असणं म्हणजे वर्तमानात येते. आत्ता जाणं म्हणजे भूतकाळ आहे, पण आत्ता कधी जात नाही. कारण आत्ता जरी भूतकाळात जमा झाला तरी नवीन आत्ता येतो. कनेक्टिव्हिटी. हा, जसे घड्याळाचा काटा चाललेला असतो ना, तर तो काटा कधी थांबत नाही. तसं आत्ता वर्तमान हा कधीच थांबत नाही. ही गती कधीच थांबत नाही जीवनाची. जीवन गती ती कधीच थांबत नाही. आणि त्यामुळे सती कधीच थांबली नाही पाहिजे. म्हणून सती ही गतिशील आहे असं मी म्हणतो. कारण वर्तमान हा गतिशील आहे. वर्तमानाचं पण अस्तित्व नाही, आत्ताचं पण अस्तित्व नाही. कारण आत्ताबद्दल बोलता बोलता आत्ता निघून जातो. म्हणजे घड्याळाकडे पाहून, सेकंड काट्याकडे पाहून तो सेकंड काटा पाहता पाहता तो पुढे जातोय. तसं जीवन जे आहे ना, हे क्षणाक्षणाला पुढे चाललेलं आहे. म्हणजे वर्तमान क्षणाक्षणाला पुढे चाललेलं आहे. म्हणून जीवन गती आहे असं मी
आपल्याला म्हणता येईल. श्वास गती आहे, ही काया गती आहे, ह्या जाणीवा ज्या आहेत, फिलिंग सतत काही ना काही सतत बदलत राहतात त्या जाणीवा आपल्या. म्हणजे कधी कधी स्थिर नाही. म्हणजे मला नेमकं आता आपली मनोवस्था आता या क्षणी कशी आहे, असं जर स्वतःकडे पाहायचा प्रयत्न केला, आत्ता आत्ता कसे आहोत आपण, आपलं चित्त आपलं मन आत्ता आत्ता कसं आहे या क्षणात, तर ते सांगता येत नाही. कारण ती स्थिर गोष्ट नाही, ते बदलते, ती गती आहे. त्यामुळे गतीमध्ये स्थिती नसते, आणि जिथं स्थिती नाही तिथं सांगता येत नाही, कारण तिथं स्थैर्य नाही. म्हणून अनित्य म्हटलंय. बुद्धांनी कसं म्हटलं, अनित्य सब्बे संखारा अनित्य. आपलं जीवन हे संस्कार आहे, आणि संस्कार हे गती आहे, म्हणजे अनित्य आहे. परिवर्तन म्हणजे बदल आहे, म्हणजे सतत पुढं पुढं जाणार आहे. पुढं म्हणजे सतत मुवमेंट आहे का. आणि ही जी गती आहे, ही जी पुढे पुढे जाणारी गती आहे. जीवन आपण त्याला वय म्हणतो, वय वाढत जातं म्हणतो ना आपण. वय वाढत जातं म्हणजे पुढं पुढं जातोय आपण, आणि पुढं पुढं जातोय. ही जी अनित्यता आहे, ह्या अनित्यतेची, या गतीची सती पाहिजे, गतीचं भान पाहिजे. त्यामुळे ती स्थिर गोष्ट नाही. सती स्थिर गोष्ट नाही. हा, मला अमुक क्षणाला जागृत व्हायचंय नाही, कारण क्षण हा नाहीच आहे. क्षण हा गतिशील आहे. कोणताही क्षण टिकून नाही राहत, तो लगेच मागे सरकतो. नवीन क्षण येतो, नवीन नवीन नवीन. आपल्या शरीरात सुद्धा ज्या काही लाखो पेशी आहेत, त्या सतत पेशी एक मरते, दुसरी जिवंत होते. एकीचं रूपांतर होतं, नवीन तयार होते, विभाजन होतं. जे जे तर शरीरातल्या पेशी ज्या आहेत, ह्या सगळ्या ज्याच्यावर आपलं जीवन चाललेलं आहे, त्या पण स्थिर नाही आहेत. आपल्या जाणीवा स्थिर नाही आहेत, फिलिंग स्थिर नाही, चित्त स्थिर नाही, श्वास स्थिर नाही, हृदयाची धडधड धडकन स्थिर नाही, श्वास स्थिर नाही, काया स्थिर नाही, जाणीवा स्थिर नाही, चित्त स्थिर नाही, विचार स्थिर नाही. पापणी सुद्धा एका, आपले डोळे सुद्धा एका एका जागी असे स्थिर नाहीत. ते ते हे होतात. पापणी पडते म्हणतो आपण ना, उघडझाप चालू असते, स्थिर काहीच नाही. त्याच्यामुळे सती ह्या अस्थिरतेमध्ये, अनित्यतेमध्ये गतिशील पाहिजे. म्हणजेच आपण प्रत्येक क्षणी भानावर पाहिजे. आणि क्षण नावाची गोष्ट नाही, कारण क्षण हा स्थिर नाही कधी. तर असा हा सतीचा विषय आहे. त्यामुळं आत्ताच्या क्षणी आपण घरात बसलो का बाजारात आहोत, प्रवासात आहोत, आपल्या घरी आहोत का आणखीन कुठे आहोत, रात्र आहे का दिवस आहे, हा विषयच नाही. सतीला सती हा विशिष्ट ध्यानासारखं विशिष्ट विषयावर ध्यान देण्याचा विषय नाही. ध्यानच द्यायचं असेल तर मग सतीवरच द्या. पण ते ध्यान हे स्थिर गोष्टीवर ठेवण्याची आपल्याला एक सांगितलं जातं. अमुक ठिकाणी ध्यान द्या, अमुक विषयावर ध्यान द्या. तर जे स्थिर आहे, जे स्थितिशील आहे, त्याच्यावर ध्यान देऊ शकतो आपण. पण जे गतिशील आहेत, त्याच्यावर ध्यान नाही देऊ शकत. त्याचं भानच ठेवू शकतो, त्याची जागृती ठेवू शकतो. ही सती आहे. प्रॅक्टिससाठी आपण म्हणतोय की श्वासाचा आधार घेऊन उतरूया आपण, प्रॅक्टिससाठी.
पण श्वासात अडकून राहण्यासाठी नाही. ते एक माध्यम आहे, एक वाहन आहे, साधन आहे. जसं आपण प्रवास करताना साधन सोडून देतो, रिक्षातून कुठे गेल्यावर रिक्षा सोडून देतो आणि पाहिजे तिथे जातो, तिथे गेल्यावर दुसरं वाहन असेल ते सोडून देतो, परत पाहिजे तिथे जातो. असं म्हणजे तसं जीवन हा प्रवासच आहे. आणि इथे आपल्याला एक काही स्टेजेस येतात, काही टप्पे येतात, काही साधनं आपल्याला वापरावी लागतात, तर साधनं सोडावी लागतात. बुद्धांनी तर जे जे जागृतीला दिसतं त्याला धम्म म्हटलेलं आहे, आणि धम्म सुद्धा सोडून द्यावा लागतो म्हणतात. धम्म म्हणजे जागृतीला जे दिसतं आपल्या जीवनामध्ये, काया वाचा मनाच्या पातळीवर, किंवा काया वेदना चित्त विचारांच्या पातळीवर जे जे जाणवतं जागृतीला, ते सगळं गतिशील, त्याला धम्म म्हटलेलं आहे. आणि ते धम्म पण सोडून द्यावे लागतात. कारण काय, धम्म धरून ठेवण्याची गोष्टच नाही. धम्म हा प्रवाह, प्रवाह आहे, धम्म प्रवाह. आणि परत बुद्धानं धम्माला नावेची उपमा दिलेली आहे, बोट, नाव. तर नाव कशासाठी असते? प्रवाहामध्ये चालण्यासाठी, प्रवाहामध्ये पुढे जाण्यासाठी. किंवा त्यांनी धम्माची नाव त्याला म्हटलेलं आहे, जी आपल्याला दुःखाच्या या किनाऱ्यापासून दुःखमुक्तीच्या त्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. त्याला तराफा त्यांनी म्हटलेलं आहे, तराफा. तराफा नाव जी असते ती आपल्याला पलीकडे नेते. म्हणजे काय, समजा दुःख हे सत्य आहे, तर दुःख हा धम्म आहे, दुःखाचं कारण हा धम्म आहे. तर त्याच्या आधारेच आपल्याला पुढे जाता येतं. दुःख सोडून कधी दुःखमुक्ती मिळणार नाही, दुःखाचं कारण सोडून कधी दुःखमुक्ती मिळणार नाही, त्रास सोडून कधी त्रासातून मुक्ती मिळू शकत नाही. आजार झालाय आणि काही समजा डोळे आपले काय मोतीबिंदू झालाय, तर काय करणार? डोळ्यातच डॉक्टर आणखीन हे करतोय, डोळ्यात डोळ्यातच ऑपरेशन करतोय, त्याच्यात जातोय आणखीन तो आणि ते मोतीबिंदू काढतोय. पोटात गोळा आला तर पोट फाडावं लागतंय, त्याचं ऑपरेशन करावं लागतंय, काय आधुनिक तंत्रज्ञानानुसार. तर जिथं प्रॉब्लेम आहे तिथं जावं लागतं, त्याला भिडावं लागतं. तसा हा आपल्या जीवनातला प्रश्न आहे. ते भिडणं म्हणजे सती आहे, ते भान आहे. का जीवन असं आहे, असं असं आहे. आता आपण याला सती धम्म चिंतन असं जे म्हणतो, त्याचं कारण असं की आपल्या सतीला, जागृतीला आत्ता या क्षणी जे दिसतं ते धम्म आहे. कारण आपण आत पाहतोय, बाहेर नाही पाहत. बाहेरही पाहतो, परंतु बाहेरची प्रतिमा आपल्या मनात असते. म्हणजे आता मी इथून बोलतोय, तुम्ही तिकडे ऐकता, आपण समोरासमोर नाही, फक्त चित्र समोर आहे. आणि ते चित्र समोर आहे, पण आभास असा होतोय की आपण समोरासमोर आहोत. आणि ही जे चित्र समोर आहे, तुम्ही मला पाहताय, मी तुम्हाला पाहतो. ऍक्च्युली पाहतच नाही आपण एकमेकांना, आपण ते चित्र पाहतोय. आणि त्या चित्राची प्रतिमा आपल्या मनावर पडते. म्हणजे जे बाहेर आहे ते आतच आहे. जे बाहेर दिसतं ते ऍक्च्युली आत आहे, आणि हे सगळ्या गोष्टींना लागू पडतंय. तुम्ही कोणतीही गोष्ट पहा, आपल्याला ती बाहेर बाहेर वाटते, बाहेर आहे असं वाटतं, पण ती बाहेर नसते. त्याची प्रतिमा आपल्या मनावर पडलेली असते. कारण आपले डोळे, समजा हा, आता चित्राचा आपण विचार केला, कॉम्प्युटर याच्यावरचा, स्क्रीनवरचा, समजा हा मोबाईल आहे. तर हा मोबाईल आता मी प्रत्यक्ष पाहतो इथं, पण हा हा मोबाईल, त्याचा आकार, माझे डोळे, त्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात. आणि आतमध्ये मला त्या मेंदूला कळतं की हा मोबाईल आहे. मेंदू ठरवतो तो मोबाईल आहे.
डोळे माध्यम आहे. शब्द, आवाज, ध्वनी जो आहे, ते ध्वनीच्या लहरी कानावर पडतात, पडद्यावर आपल्या, आणि त्याचं कनेक्शन काय, ऑडिटरी नर्व जे असतात, कानातल्या ज्या काही जे मज्जातंतू असतात ते मेंदूपर्यंत जातात, आणि मेंदूमध्ये तो ध्वनी ओळखला जातो, डिकोड होतो म्हणतात त्याला, डिकोड. ते मेंदूमध्ये ते जे केंद्र आहे, कर्णेंद्रियाचं केंद्र, ऐकण्याचं जे केंद्र आहे, पाहण्याचं केंद्र आहे, गंधाचं केंद्र आहे, चवीचं केंद्र आहे, स्पर्शाचं केंद्र आहे, तसं श्वासाचं पण केंद्र आहे, हार्टचं केंद्र आहे. सगळे केंद्र जे आहेत तिथून ते सगळं नियंत्रण होतं. तर ध्वनी जो कान ऐकतात त्याचं डिकोडिंग मेंदूमध्ये होतं. म्हणजे ध्वनी आपल्याला असं वाटतं का बाहेर आहे आवाज. आवाज बाहेर नसतो, आवाज आपल्यामध्ये असतो. तर बाहेर काहीच नाही. बाहेर वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वर्ल्ड, बाहेरचं जग बाहेर आहे असं वाटतं, आणि ते आपले ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आपले ज्ञानेंद्रिय ते परसिव्ह करतात, पाहतात, ऐकतात. गंध, चव, स्पर्श, त्याचे मेसेज आपल्या मेंदूमध्ये जातात, आणि तिथं ते कळतं, हा हे जे दिसतंय हे अशोक नसके आहेत, हे निरंजन धानके आहेत, किंवा हे सुनील साळवे आहेत, किंवा दयानंद घोडके आहेत, किंवा त्यांनी आता कॅमेरा बंद करून त्यांनी स्क्रीन लावलं तर स्क्रीन आहे. त्यांनी आता स्क्रीन हटवला, आता दयानंद घोडके म्हणजे हे माझा माझा मेंदू जो आहे, डोळे नाही ठरवत, मेंदू ठरवतो, हे आहे संज्ञा. तर असं हे जे काम चाललेलं आहे आपल्यामध्ये, हे आपण सतीमध्ये आल्यावर, भानावर आल्यावर आपल्याला ते बारकावे सगळे लक्षात येतात. म्हणून आपल्याला संपूर्ण अस्तित्वाचं भान, ज्याला टॉप टू बॉटम, नख शिखांत, म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीराचं जेव्हा आपल्याला भान येतं, तेव्हा कायेतले धम्म दिसतात असं म्हटलेलं आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. तर आपण जे धम्म चिंतन जे म्हणतो, सती धम्म चिंतन, ते कायेत उतरून कायेतले धम्म आपण जे जे आता जाणवतात, म्हणजे मला जे जाणवतात त्याच्यावर आपण विचार करतोय, त्याच्यावर चिंतन चालू आहे, आणि ते आपण बोलतोय. म्हणून याला आपण सती धम्म चिंतन म्हणतो, आणि हे वर्तमानात चालू आहे. या सतीमुळे, जागृतीमुळे जे काही दिसतं त्याचं लक्षण असं आहे की त्याचे जे जे आपल्या कायिक आणि मानसिक पातळीवर जे तणाव असतात, त्रास असतात, टेन्शन असतं, प्रेशर असतं, एका शब्दात दुःख असतं, ते आपोआपच त्याचं निवारण व्हायला सुरुवात होते. कारण सती जागृतीमुळे बोध होतो, बुद्ध. सती जागृतीमुळे बोध होतो, बोधी मिळते, आणि बोधीमुळे वास्तव कळतं, सत्य कळतं. आणि सत्य कळालं की मन भ्रमातून बाहेर येतं. ते आधी जे विचार करत असतं ते तसं नाही विचार करत, ते वास्तवाला धरून, सत्याला धरून विचार करत नाही, ते तसं नाही. अविद्येतून, अज्ञानातून, भानावर नसलेल्या अवस्थेत असताना मन जे विचार करतं ते जागृत झाल्यावर तसं नाही विचार करत, ते सत्य पाहत, ते वास्तव पाहत. आणि जो प्रश्न आपल्याला यातनांचा, दुःखांचा, टेन्शनचा, प्रेशरचा जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तो प्रश्न जेव्हा सती जागृतीला दिसतो, जाणवतो, तर तिला कळतं, हा हे दुःख आहे, त्याचं कारणही असं आहे, असं आहे, कार्यकारण भाव त्याला कळतो.
आणि ती जागृती, ते जागृत मनच प्रश्न सोडवतं आणि दुःखातून यातनेतून मुक्त होतं. अशी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ती आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला परमनंट कनेक्टिव्हिटी आपल्या स्वतःशी एस्टॅब्लिश करता आली पाहिजे. अं, ती कायमची अशी ती 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 मनोवस्था तयार झाली, जागृत मनोवस्था तयार झाली पाहिजे, चित्तावस्था. आणि हाडामासामध्ये जागृती उतरली पाहिजे. त्याला कायानुसती म्हणतात किंवा वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती. तर आजच्या धम्मचिंतनामध्ये मला धानकेंच्या प्रश्नावरून किंवा सुनील साळवींच्या मुद्द्यावरून किंवा तुमच्या सगळ्यांच्या याच्यातून मला मला जे काही आज जाणवलं आणि थोड्याफार जागृतीला जे दिसलं त्याच्यावर मी आज थोडस बोललो. तर मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी वेळ देतो. माझ्या मित्रा हम्म. परवा माझ्या मित्राचे वडील ऍडमिट होते आणि त्यांना ब्लड पाहिजे होतं, म्हणून मी स्वतः डोनेट करायला गेलो. हा हा. तर एवढं प्रभावित आहे की मला त्या डॉक्टरनं फक्त माझ्या नसाला सुई लावली, एवढ्या स्पीडनं ब्लड बाहेर आलं आणि मी 2 शब्द बोलत असताना ती ब्लडची बॅग भरली. म्हणजे खरोखरच किती आपलं प्रभावित आहे ते मला जाणवलं, अनुभवलं. वा. खूपच म्हणजे छान. म्हणजे आपलं वर्ग जे आहेत ते प्रवाहाला कसं जुडायचं आणि त्याचा अनुभव पण प्रत्यक्ष घेतला. वा. थँक्यू सर, छान खूप छान. छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण खऱ्या अर्थाने धम्म जगायला लागलो असं मला वाटतं. धम्म व्यवहारात जगायला लागलो. धम्म ही जगण्याची गोष्ट आहे. धम्म हे नुसतं ज्ञानाची गोष्ट नाही आणि नुसत्या चिंतनाची पण गोष्ट, विचाराची पण गोष्ट नाही. गुड, व्हेरी गुड अशोक, छान. हा. चला, काय आतला असेल तर बाहेर येऊ द्या. बोला, तुमचं राहिलं होतं बाबूजी, दयानंद घोडके सर. मागच्या वेळेला तुमचं बोलणं ऐकायला आलं नाही आणि तुम्हाला मी म्हटलं होतं पुढच्या वेळेला आपण थोडा वेळ घेऊ. आज कशी काय परिस्थिती बघा. तर आजचा जो विषय होता ना, वा. मला ते एक गोष्ट पटली की जागेची गरज नाही. कारण मी हा अनुभव खूप वेळेस घेतला. मला असं वाटतं की आपली एक वेळेस चर्चा पण झाली होती. तर मला मी काही कार्य करत असताना कुठलंही समजा एक दुकानात बसलेलं आहे आणि दुकानात कुठली वस्तू देतोय, त्यावेळेस सुद्धा म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या जवळ जाऊ शकतो, स्वतःला स्वतःमध्ये कनेक्ट होऊ शकतो एकदम. स्वतःमध्ये जाऊ मला शकतो. वा. त्याला त्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणजे त्या जागेची गरज नाही किंवा तो प्रसंग असा पण नसावा की खूप कोलाहल आहे आणि मी माझ्या स्वतःशी कनेक्ट नाही, असं होऊच शकत नाही. कारण आपल्या स्वतःवर मला एक आठवतंय सर, एकदम एखादी वस्तू ज्यावेळेस अचानकपणे आपल्यावर येते, तर आपण जागृत असतो. ही गोष्ट तिथे येते की आपला हात आडवा जातो, एखादी वस्तू आपल्या अंगावर येते, हात आडवा जातो, म्हणजे मी माझ्याशी कनेक्ट आहे हे तिथं सिद्ध होतंय. आणि यासाठी हे सगळं पाहण्यासाठी फक्त आम्ही स्वतः भानावर असणं जरुरी आहे, एवढी गोष्ट लक्षात येते सर. गुड, छान. साळवे सर. हा सर. हा सर, एकदा असं बोलणं झालं होतं की माणसाच्या काही नैसर्गिक गरजा ज्या खूप स्ट्रॉंग असतात, की त्याचा तो थ्रस्ट खूप स्ट्रॉंग असू शकतो, त्या अनकॉन्शियस स्टेट मध्ये असतात. तर ते अनकॉन्शियस मधून कॉन्शियस मध्ये येऊन आणि ऍक्टिव्हेट होणार, म्हणजे शरीराकडनं ते घडलं जाणार, या गोष्टीचा कसं सिक्वेन्स लागेल तो, या गोष्टीचा म्हणजे क्रम कसा लागेल, म्हणजे कसं अनकॉन्शियस मधून कॉन्शियस मध्ये येणं आणि शरीर त्याला रिस्पॉन्स देणं. कॉन्शियसनेस म्हणजे
सक्रियताच आहे. म्हणजे चित्त मन, आपण त्याला कॉन्शियसनेस म्हणजे चित्त मन ही सक्रियताच आहे. ते भानावर असो नाही तर नसो, ते भानावर असो नाही. भान असल्यावर, जागृत असल्यावर फक्त आपल्याला कळतं का हे असं असं चाललंय, असं असं होतंय. जागृती ही फक्त आपल्याला त्या त्या अं, चित्ताबद्दल किंवा त्या मनाबद्दल किंवा त्या कृतीबद्दल किंवा बोलण्याबद्दल, पाहण्याबद्दल, ऐकण्याबद्दल आपली जागृती आपल्याला भान आणून देते. म्हणजे सती आपल्याला भान आणून देते, हा मी आता बोलतोय, माझे हातवारे असे असे आहेत, मी पाहतोय. तर हे काम, ह्या ज्या कृती आहेत ह्या अजागृत अवस्थेतून होत, नाहीतर जागृत अवस्थेतून होत, त्यांनी काय फरक पडत नाही. कारण जिवंतपणा जो आहे तो सक्रियताच आहे. आपला जो जिवंतपणा आहे ती सक्रियताच आहे. आणि ती झोपेत पण चालू असते, म्हणून आपल्याला झोपेत स्वप्न पडतात. त्या झोपेत आपण बडबड पण करतो, बरळतो पण. म्हणजे याचा अर्थ आपल्या कृती हे आपल्याला माहिती असो नाही तर नसो, त्या मन घडूनच आणतं. मन शरीराच्या द्वारे, वाणीच्या द्वारे ते मन घडूनच आणतं. आणि काही गोष्टी अशा आहेत का आपल्याला, आता आपण असं म्हणू की आता आपण थोडं भानावर आहोत, म्हणजे कॉन्शियस आहोत थोडं. तर आपल्याला कळतं की आपण, हा अरे आपण बोलतोय. बोलणं म्हणजे काय, याचं भान ही आणखीन आतली गोष्ट आहे. बोलणं म्हणजे काय, किंवा विचार म्हणजे काय, चिंतन म्हणजे काय, ही आतली गोष्ट आहे, आतल्या गोटातली गोष्ट आहे. आणि ती आतमध्ये आपली सती जेवढी झिरपलेली असते, अब्झॉर्ब झालेली असते, मुरलेली असते, तेवढं आपल्याला आतल्या गोष्टी त्या जाणवतात. पण ते आपल्याला नाही जाणवल्या तरी आपलं बोलणं चालू असू शकतं, आपली कृती चालू असू शकते. तर कॉन्शियस अनकॉन्शियस वर कृती अवलंबून नाही. फक्त कॉन्शियस म्हणजे ज्याचं आपल्याला भान आहे ते सतीच्या अर्थानं कॉन्शियसनेस म्हणतो बरं का. आपल्या जागृतीला, सतीला अमुक एक कृती, मग बोलणं, वागणं, वर्तन कोणतं असो, काही असो, म्हणजे आपलं जगणं, हे आपल्या सती जागृतीला जाणवते की नाही हाच मुद्दा आहे. जेवढं जाणवतो तेवढे आपले आपण भानावर आहोत, जागृत आहोत. जे जाणवत नाही तिथे अविद्या आहे, तिथे अनकॉन्शियस आहे, अजागृत अवस्था आहे. तर आपलं सतीची प्रॅक्टिस जी आहे ना, ही अजागृत अवस्थेला जागृतीमध्ये कन्वर्ट करण्याची ही साधना आहे. म्हणजे अनकॉन्शियस माइंडला कॉन्शियस मध्ये कन्वर्ट करण्याची साधना आहे. म्हणजे संपूर्ण जागृतीकडे आपण वाटचाल करू शकतो, ज्याला बुद्ध म्हणतात. बुद्ध बनायचं म्हणजे सम्मा संबुद्ध, म्हणजे संपूर्ण जागृतीकडे आपली वाटचाल होऊ शकते, जर आपली प्रॅक्टिस नॉनस्टॉप चालू असेल. जमते की नाही याचा विचार करण्यापेक्षा प्रयत्न सातत्याने चालू ठेवा, त्यानंतर जमतं ते. कारण त्याच्यामध्ये नुसती प्रॅक्टिस महत्वाची नाही, प्रॅक्टिस समजणं हा पण महत्वाचा मुद्दा आहे. योग्य दिशेनं जाणं, ती समज जी आहे त्याला, जी सम्यक दृष्टी आपण म्हणतो, ती समज पण महत्वाची आहे. समज असेल तसा तो संकल्प बनतो, तसे आपले प्रयत्न सुरू होतात किंवा चालू राहतात. तर साळवेंचा जो मुद्दा आहे कॉन्शियस अनकॉन्शियसची जो संबंध आहे, कॉन्शियस असो नाही तर अनकॉन्शियस असो, कृती ह्या घडतात. जा आपण जागृत असो नाही तर नसो, कृती ह्या होतात. जीवन जीवन आपण आपण म्हणतो त्यानुसार जीवन आणि कृती चाललेली नाही. म्हणजे मला हार्टचे जाणीव असो नाही तर नसो, हार्टचं पंपिंग चालूच आहे. मला त्याचं भान असेल तर त्याच्यात काय चाललंय हे मला
तेवढ्या पातळीवर कळू शकतं जेवढा मी त्याच्यात जागरूक आहे. त्याच्यात एक रूप आहे. सगळीकडे हे लागू पडतं. छान आहे तुमच्या सगळ्यांचे म्हणजे काही प्रश्न म्हणा किंवा कॉमेंट म्हणा हे ऐकून चांगलं वाटतं. आपण सगळे प्रयत्न करतो आहोत हे दिसतंय. धानके सरांच्या मुद्द्याला घेऊन आपण पुढे आलो आणि बरोबर योग्य दिशेने चाललोय असं मला हा वाटतंय. खूप छान झालं सर. हा. धन्यवाद. सातत्य असणं फार गरजेचं आहे. हो. प्रॅक्टिस 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 हम्म. त्याला काही दुसरा पर्याय नाही. नाही. उठता बसता चालता बोलता वर्तमानाशी अगदी. कनेक्टेड राहणं, हम्म. वर्तमानातल्या अस्तित्वाशी कनेक्टेड राहणं, बस तीच प्रॅक्टिस आहे. माझ्या आपण बोलला तर माझ्या अंगावर शहारे निर्माण झाले आताच. हो ना. म्हणजे बरोबर जे आहे. मग अनुभव आहे ते ती सांगितलं. ऊर्जा मोकळी होते ना. त्याला वीर्य हा. त्यालाच वीर्य तिसरी स्टेप त्याला किंवा प्रीती अच्छा अच्छा म्हटलेला आहे. अच्छा. हो म्हणजे मनात काहीच नव्हतं हे. हा. सहज हे प्रक्रिया झाली ती. चल. आपण ज्याला गेलं ते सर संपलं. सप्तबोध्यांग ज्याला म्हणतो ना हा हा. त्याचा हा परिणाम आहे. कारण अच्छा अच्छा. सती म्हणजे सतीपठ्ठाण, धम्मविचय म्हणजे आपलं जे धम्मचिंतन आता चाललेलं आहे तर ते अनालिसिस करतो आपण. आणि तिसऱ्या पातळीवर आपली शक्ती मुक्त होते, त्याच्यामुळे कोंडी फुटते म्हणून त्याला वीर्य म्हटलेलं आहे. आणि त्याचा आनंद होतो म्हणून शहारे येतात. आणि नंतर ते ऑब्झर्व होतं. शहारे कायमच येणार नाही. तो आनंद मावतो आपल्यामध्ये. म्हणतात ना आनंद गगनात माझा माईना, तर ते मावतो नंतर. त्याला प्रीती, त्याला प्रश्रब्धी म्हटलेलं आहे. आणि मग विस्कळीतपणा कमी कमी होत जाऊन चित्त मन समाधीमध्ये येतं. अशी ती प्रोसेस आहे, प्रक्रिया. तर व्हेरी गुड, फार छान. छान छान सर. हा सर. बोला. हॅलो. हा बोला ना, बोला. हा सर, कधी कधी आहे ना, म्हणजे आता समजा मी एखादं जेव्हा काम करतो तर ते म्हणजे एखादी कृती करतो. धानके सर तुमचा हे म्यूट ठेवा. हा, कारण ते आत आवाज येतो. हा बोला साळवे सर बोला. हा, कधी कधी जेव्हा मी एखादी कृती करतो तर ही कृती करण्याच्या अगोदर तसा विचार माझ्या मनात आला याची मला जाणीव व्हायला लागली. म्हणजे हा असा विचार आला म्हणून मी हे करतोय. हा म्हणजे मन आणि काया म्हणजे हं. मनात विचार येतो म्हणून काया किंवा हा वाणी हा कृती करते. हे कनेक्शन असं. तुमच्या लक्षात आलं. व्हेरी गुड. हा, फार छान. म्हणजे केव्हा केव्हा होत ते, म्हणजे नेहमीच नाही होत ते, हा पण असं जाणवतं की विचार आला म्हणून मी हे करतोय असं. हा बरोबर. बरोबर. तर थांबूया का? कुणाला काय बोलायचं नाही ना? विशाल कसबे हे जुने प्रॅक्टिस करणारे आहेत, पण त्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना येता येत नाही.